दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन झाली, उपोषणं झाली आणि विद्यार्थ्यांची रास्त मागणी होती की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा. सरकारने वेळ घेतला, संहार केला, विद्यार्थ्यांवर लाठीमार केला, विद्यार्थ्यांची डोकी फोडली, काही लोकांना काही विद्यार्थ्यांना अपंग केलं आणि त्यानंतर सरकारला जाग आली आणि शेवटी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या विद्यार्थ्यांनी घेतल्याशिवाय तिथून हटले नाही. यातून एक निर्देश दिला गेला की ही तरुण मंडळी, ही तरुण किंवा आताची जेनजी किंवा येणारी तरुण मंडळी ही भारताची लोकशाही टिकवण्यासाठी सतर्क राहतील, भारताची लोकशाही टिकवण्यासाठी सातत्यानं पुढे येतील आणि हे तरुण आणि तरुणी हे भारताचं भविष्य आहे, भारताचा आधार आहे, भारताची संपत्ती आहे आणि या भारताच्या लोकांनी, भारताच्या विद्यार्थ्यांनी भारतीय लोकशाही वाचवली अशा पद्धतीचं उदाहरण अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. सरकारी कितीही उर्मित आणि कितीही हुकुमशहाच्या भूमिकेत जरी असलं तरी त्यांना लोकशाही मार्गावर आणण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, या तरुण तरुणींनी केलेलं आहे. यामध्ये एक महत्वाची आणि लाखमोलाची गोष्ट अभिजित दिप्पेने सांगितलेली आहे की विजय उत्सव सादर करत असताना म्हणजे धर्मेंद्र प्रधानांची ही जी मुख्य मागणी होती त्यांची ती मुख्य मागणी मान्य झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला नाही, पंतप्रधानांनी राजीनामा घेतलेला नाही किंवा राष्ट्रपतींनी राजीनाम्याला संमती दिलेली नाही. तरी मुख्य म्हणजे सर्वस्वी यश हे तेथील विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचं यश आहे. विद्यार्थ्यांनी जो डटके सामना केलेला आहे त्याचं हे यश आहे. कारण विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला भाग पाडलं, पंतप्रधानांना राजीनामा घ्यायला भाग पाडलं आणि राष्ट्रपतींनी त्याला संमती द्यायला भाग पाडलेला आहे. हे पूर्णपणे हे आंदोलनाचं यश आहे. भारतभर या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जो सपोर्ट केला आणि विविध राज्यातून, विविध गल्ली मोहल्ल्यातून, विविध शहर नगरांमधून, वाड्या वस्तीवर जी आंदोलन झाली हे त्याचं एकंदरीत यश आहे. महत्वाची गोष्ट आणि लाखमोलाची गोष्ट जी सांगायची होती ती म्हणजे अभिजित दिपकेंनी जेव्हा सगळ्यांसमोर, आंदोलकांसमोर हातात माईक घेऊन सांगितलं की शेवटी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, त्या ठिकाणी जल्लोष झाला. अभिजित दिपकेंनी एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला म्हणून मला एकट्याला हिरो करू नका. कारण देशामध्ये आतापर्यंत ज्या ज्या आंदोलनाचं फलित मिळालं, आंदोलनाला ज्यांनी ज्यांनी लीड केलंय किंवा ज्याच्या अखत्यारीमध्ये निवडणुका लढलेल्या गेल्या, ज्यांनी निवडणुका लीड केलेल्या आहेत त्यांना जेव्हा तुम्ही हिरो बनवता तेव्हा मात्र एकाधिकारशाही निर्माण होते, हुकुमशाहीला खत पाणी घालण्यासारखं होतं. म्हणून अभिजित दिपके स्वतः म्हणलेले आहेत की धर्मेंद्र प्रधान यांनी अंतिमतः राजीनामा दिला असला तरी या राजीनाम्याचं श्रेय, या विजयाचं श्रेय मला एकट्याला देऊ नका. ज्यावेळेस एकाधिकारशाही आणि मीपणा, अहंभाव निर्माण होतो तेव्हा देशाचं वाटोळ होतं. जसं की मोदींमध्ये डिक्टेटरशिप आली आणि त्या डिक्टेटरशिपला बळी पडून अनेक लोकांनी नांग्या टाकल्या, अनेक लोक अंधभक्त तयार झाली आणि एका व्यक्तीसाठी अंधभक्त तयार होणं हे देशासाठी घातक आहे. आजच्या नवीन तरुण पिढीमध्ये किती हा प्रगल्भ विचार आहे. संविधानाने चालणारा लोकशाहीवादी देश जर का सुरळीत चालवायचा असेल तर अभिजित दिपकेंसारख्या सुशिक्षित आणि प्रगल्भ विचारी विद्यार्थी आणि ही तरुण पिढी आहे. याचाच अर्थ लोकतांत्रिक भारत देशाला भविष्यात कुठलाही धोका निर्माण होणार नाही आणि ही तरुण पिढी नक्कीच लोकशाही वाचवते. असं या आंदोलक असलेल्या मुलामुलींच्या तोंडून असे विचार ऐकून नक्कीच खात्री पडते की भारत देश हा अविरतपणे लोकशाही, लोकतांत्रिक देश राहील, यात तीळ मात्र शंका नाही.